पावसाळी अधिवेशनात झालेल्या भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली होती आणि या हाणामारीचा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला जाणार आहे। विधान भवनाच्या विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून आज हा अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सादर केला जाणार आहे। त्यानंतर उद्या हा अहवाल सभागृहात ठेवला जाणार आहे। विशेष अधिकार हक्कभंग समितीकडून या प्रकरणात आतापर्यंत 7 ते 8 बैठका झालेल्या आहेत। समितीतल्या 18 सदस्यांनी घडलेल्या घटने प्रकरणामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती कळते आणि यामध्ये संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई व्हायला हवी यावर समितीतल्या सर्वांचं एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। आज हा गोपनीय अहवाल विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला जाणार आहे। तेव्हा या अहवालामध्ये नेमकं काय असणार आहे आणि कारवाई होणार का ह्याकडे लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या संदर्भातल्या काय नेमक्या घडामोडी असणार आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख नागपूरमधून आपल्याबरोबर थेट जोडले जात आहे। ओम, आज नागपूर हिवाळी अधिवेशनाचा तिसरा दिवस असला, अनेक महत्त्वाच्या घडामोडी जरी असल्या तरी गेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये मुंबईत झालेल्या काय नेमकं घडलेलं होतं आपल्याला माहिती आहे। एक मोठा राडा झाला होता, 2 आमदारांचे समर्थक भिडलेले होते। आज याचा आता अहवाल येणार आहे, कारवाई होणं यावर अपेक्षित आहे, जनता सुद्धा तशी अपेक्षा करते। काय नेमके या संदर्भातले तपशील आहेत? कुठल्याही विधिमंडळ अधिवेशनाला किंवा विधिमंडळाच्या एकंदरच संस्कृतीला काळीमा लागेल अशा प्रकारची एक दुर्घटना मागच्या अधिवेशनामध्ये झाली होती। भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि शरद पवारांच्या आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक विधान भवनाच्या आवारातच एकमेकांना भिडले, फ्रीस्टाईल हाणामारी झाली। या प्रकरणाची खूप चर्चा झाली, दोन्ही आमदारांना समज देण्यात आली। त्यानंतर ज्यांच्यामध्ये मारहाण झाली होती त्या दोन्ही गटाच्या काही मंडळींवरती या सगळ्या संदर्भामध्ये मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला, त्याची चौकशी सुद्धा करण्यात आली। त्याचाच अहवाल आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सादर केला जाईल आणि जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार या अहवालाच्या मध्ये साधारणपणे जे संबंधित व्यक्ती आहेत, जे दोषी आहेत, त्यांच्यावर 2 वर्षाच्या शिक्षेची खरतर एक जी तरतूद आहे ती करावी अशा प्रकारची एक मागणी सुद्धा केली जाते। मुळामध्ये या सगळ्या घडामोडी टाळण्यासाठी आणि विधिमंडळाचं पावित्र्य राखण्यासाठी विधानसभा अध्यक्ष असतील किंवा विधान परिषदेचे सभापती असतील किंवा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्वांनीच त्यावेळेला कठोर भूमिका घेतली होती। त्यामुळे आजच्या या सगळ्या अहवालाच्या माध्यमातून दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांवरती काय एकंदर कारवाई होती हे पाहावं लागणार आहे। त्यासोबतच आणखीनही काही महत्त्वाचे मुद्दे आजच्या अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी गाजण्याची शक्यता आहे। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज राज्य सरकारनं जे 75,000 कोटींच्या दुसऱ्या विक्रमी पुरवणी मागण्या सादर केल्या आहेत त्यावर आज चर्चा होणार आहे। सरकारकडनं निधी वाटपाच्या संदर्भात भेदभाव होत असल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडनं केला जातोय, काही स्वपक्षी आमदारांकडनं सुद्धा केला जातोय, यावर सुद्धा चर्चा होऊ शकते। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे झी24 तासनं जे प्रकरण महाराष्ट्रासमोर आणलं होतं त्या पुण्यातल्या अमेडिया एंटरप्राइजेसच्या मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाची सुद्धा विरोधकांकडून आज चर्चा केली जाऊ शकते। त्यामुळे तिसरा दिवस हा खऱ्या अर्थाने आज वादळी ठरू शकतो। त्यामुळे आज नेमकं काय काय घडते आणि कशा पद्धतीने सरकारवरती आणि विरोधकांवरती या सगळ्या भूमिका या दोन्ही पक्षांकडून बजावल्या जातात हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। ओम, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपण चर्चा करूया, ताजी माहिती आपल्याकडून जाणून घेत राहू। ओम देशमुख आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।